नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इंद्रा मुक्ताला म्हणत असते की ही तर माझ्या मुलाला धमकी देते, ही माझ्या पोराच्या जीवावर उठली आहे. तू म्हणतात की इंद्रा तू जरा शांत राहा, सुनबाई नक्की काय झालंय, तुला माहिती आहे का हे प्रकरण? मुक्ता लक्कीला म्हणते की सांगणार आहेस का तू, तुला शेवटचं विचारते. मुक्ता म्हणते की ठीक आहे, चालून दे तुझी नाटकं, मी सांगते. मुक्ता म्हणते की मला आज सकाळी त्याच्या रूममध्ये त्याच्या बॅगमध्ये त्याची खरी नापास झालेली मार्कशीट सापडली. ऐकून इंद्रा बापूला आणि सागरला धक्काच बसतो. मुक्ता म्हणते की तेव्हा मला कळलं की लक्की आपल्यासोबत खोटं बोलला आहे आणि मी तेव्हाच म्हटले होते की त्याला तू घरातील सगळ्यांना खरं खरं सांग. पण त्याने तसं सांगितलं असतं तर तुमच्या सगळ्यांचा ओरडा मिळाला असता, म्हणून ही सगळी तो नाटकं करतो. ही मुक्ता त्या मुलाला विचारते की तू अंशू करे? मुलगा म्हणतो हो. म्हणते की हाच तो लकीचा गरीब मित्र. त्याची मदत घेऊन त्याने ही मार्कशीट बनवली आहे. बापू लकीला विचारतात की लकी काय रे, हे खरं आहे का? लकी म्हणतो की नाही, काही नाहीये, वहिनी खोटं बोलत आहे. तेच मुक्ता म्हणते की बापू मी काही एक खोटं बोलत नाहीये. तुमच्या आणि सागरच्या रागाची त्याला भीती वाटते म्हणून त्याने ही सगळी नाटकं केली आहे. तर आणि बापू त्याच्या जवळ जातात आणि त्याला जाब विचारतात. त्यावर इंद्रा म्हणते की अरे अरे तुम्ही काय करतायत हे? च्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्या पोराला मारायला निघालात. त्या मुक्ताला म्हणते की तुला काही काळीज आहे की नाही बघ, माझा पोरगा जीव द्यायला निघाला होता या गोळ्या घेऊन. मुक्ता म्हणते कुठल्या गोळ्या? मुक्ता त्या गोळ्या बघते तर मुक्ता म्हणते ह्या कॅल्शियमच्या गोळ्या आहे मम्मी, यांनी काय कोणाचा जीव नसतो जात. त्याला कुणी काही बोलू नाही ना म्हणून ही सगळी नाटकं करतोय तो. आपल्या सगळ्यांसोबत खोटं बोलतोय. आठवतंय का गेल्या वेळी मी त्याला विचारलं होतं की तुला इतके चांगले मार्क्स कसे मिळाले? तर तुला कधीच अभ्यास करताना बघितलं नाही. तेव्हा त्याच्याकडे उत्तर नव्हतं. उलट तो माझ्यावरच चिडला होता. मुक्ता म्हणते की तेव्हा शंका आली होती मला. आता त्या अंशूला विचारते की काय रे हो तुला धमकी देत होता ना? त्यावर मुक्ता सगळ्यांना सांगते की तो याला धमकी देऊन याने त्याच्याकडून मार्कशीट बनवून घेतली आहे लकी. आता पण सगळा राग द्वेष त्याच्या वाटेला येऊ नये ना म्हणून तो ह्या मुलाला घेऊन आला इकडे. इंद्रा मुक्ताला म्हणते की काय बोलतीस तू, तुला काय कळतंय का? त्यावर मुक्ता म्हणते की हे सगळं नाही बोलवते, मला याच्या आईनंच सांगितलं आहे, त्या आल्या आहे आपल्या दारामध्ये आहे, त्याच्या आईला बोलवून आणते. इंद्रा तिला म्हणते की कोण आहेस ग तू? ती म्हणतात की मी अंशूची आई आहे आणि ह्या ताई जे बोलतायत ना ते खरं आहे. त्या अंशूला म्हणतात की अंशू चल तू घरी. त्यांना लक्कीला म्हणतात की तू कोणी असशील पण पुन्हा परत असं वागायचं नाही. माझ्या अंशूपासून दूर राहायचं. पुन्हा परत जर असं केलं ना मी तुला पोलिसात देईल. आणि ती अंशूला घेऊन निघून जाते. त्यानंतर मुक्ता म्हणते की आय एम सॉरी पण लक्की आपल्या सगळ्यांशीच खोटं बोलत होता, आपल्या भावनांशी खेळत होता. त्या लक्कीला म्हणते की अरे तुझा दादूस तुला लाखांनी पैसे देतो, तुला तुझ्या दादूचा विचार नाही आला, तुला लाज नाही वाटली का? त्यावर लक्की म्हणतो को बास झालं वहिनी, बास आता झालं का तुझं बोलून? लक्की म्हणतो की मी घरी आलो ना हीच मोठी चूक झाली आहे, मी सरळ जाऊन जीव द्यायला हवा होता, म्हणजे तुझ्या मनाला शांती लागली असती. त्यावर मुक्ता म्हणते की खरं बोलण्यासाठी जेवढं धाडस लागतं ना तसंच धाडस जीव देण्यासाठी सुद्धा लागतं आणि ते आहे का तुझ्यात? मुक्ता म्हणते की चल बाहेर, मी पण बघते कसा जीव देतोस ते. इंद्रा लगेच ओरडते आणि मुक्तावर हात उचलायला लागते तर लगेच सागर इंद्राचा हात पकडतो. सागर इंद्राला म्हणतो की ज्याची चूक आहे ना त्या माणसावर हात उचलण्याची हिंमत दाखवायची. चूक यांची नाहीये, चूक तुझ्या लाडक्या लक्कीची आहे आणि हा हात आहे ना त्याच्यावर उठायला हवा. त्यानंतर सागर लक्कीच्या एक जोरात कानाखाली वाजवतो. तर लक्कीला म्हणत असतो की मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, तुला मी प्रत्येक गोष्ट दिली आणि तू आमचाच विश्वासघात केलास. आमच्या प्रेमाचा, आमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास तू. तर फक्त एक गोष्ट बाहेर आली, अशा किती गोष्टी लपवल्या असतील काय माहिती. सागर म्हणतो की बस झालं आता, तुझं शिक्षण शिकायची लायकी नाही आहे तुझे. पुन्हा एकदा कानाखाली वाजवतो. इंद्रा म्हणते की नको रे, नको मारू रे त्याला. सागर म्हणतो की नाही आई, याला सगळ्याची शिक्षा मिळायलाच हवी. आजपासून याचा पॉकेट मनी बंद, स्पेशल खाणं पिणं बंद, पार्ट्या बंद, दारू बंद आणि माझ्या ऑफिसमध्ये यायचं आणि पिऊनची नोकरी करायची. तू म्हणतात की अरे सागर असं एकदम टोकाला नको जाऊस. तर म्हणतो की नाही बापू आणि लकीला म्हणतो की तेच काम तुझ्या लायकीचं आहे. ती लहान मुलगा म्हणून त्याला आपण खूप पाठीशी घातलं पण आता नाही. तिला म्हणतो की उद्यापासून ऑफिसला यायचं आणि कामाला सुरुवात करायची आणि तिथे मी तुझा दादूच नाहीये तर म्हणायचं मला. तिथे तू माझा कोणी नाहीयेस, तिथे लायकीत राहायचं. मुक्ताला इंद्रा म्हणते की
झालं का तुझं मन शांत? झालं का तुझ्या सगळं मनासारखं? आता तुला बरं वाटलं असेल ना? तुझा आधीपासनं लक्कीवर रागच होता. मुक्ता म्हणते की मम्मी पण तो खरंच चुकला आहे. मुक्ता म्हणते की जगासाठी चुकलाय तो, पण आई म्हणून मला किती त्रास होतोय हे तुला नाही कळणार. माझा एक पोरगा दुसऱ्या पोराची लायकी काढतो. माझं काळीज दुखतंय गं. जर जन्माला घातलं असतं ना स्वतःच्या पोराला, तेव्हा तुला कळाले असते आईच्या वेदना काय असतात ते. ऐकून सगळ्यांनाच इंद्राचा राग येतो. इंद्रा म्हणत असते की मला वाटलं होतं ही घर जोडायला आली आहे. पण नाही, ही तर घर तोडायला आली आहे. माझ्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. हिचीच नजर लागली आहे माझ्या घराला. इंद्रा तिथून रडत निघून जाते. तो देखील तिच्या मागे निघतात. की सुद्धा जाताना मुक्ताकर रोखून बघत असतो. ती तिथून निघून जातो. तिकडे सावनी म्हणत असते की ही कामवाली बाई पण ना, तिला किती वेळेस सांगितलं वेळेवर काम करत जा. तिला किती वेळेस सांगितलं आदित्यला बोलून आणायचं, पण अजून पण आली नाही. म्हणत असते की आधी का नाही आला? मी आदित्यला येताना बघते आणि लगेच डोळ्यामध्ये ड्रॉप टाकते आणि रडायचं नाटक करत असते. आदित्य येतो आणि सावनीला म्हणतो की अगं मम्मा काय झालं आहे तुला? अशी रडतीस का तू? रडत म्हणत असते जाऊन दे, तुला सांगून तरी तू काय करणार आहे? आदित्य म्हणतो की अगं मम्मा सांग ना पण तू मला. आदित्यला सांगायला लागते आणि म्हणते की आधी तुला माहिती आहे का आज काय झालं? मी आज सागर पप्पांच्या घरी गेले होते. ज्या कंपनीच्या पेपर्सवर ना मला त्याची सही हवी होती, म्हणून मी त्याच्या घरी गेले होते. आणि ते पण पहाटे 4 वाजता गेले होते मी बेटा. माहिती आहे का पण तिथे काय झालं? सागरने मला एका कामवाल्या बाईसारखं ट्रीट केलं. कचरा काढायला सांगितलं, लादी पुसायला सांगितले, मला सगळ्या जणांचे कपडे धुवायला सांगितले. हे बघ माझे हात किती घाण झाले आहे. आणि आधी तू तर म्हणत होता आपण त्याला एक चान्स देऊया. काय झालं बघ? पप्पा पुन्हा तुझ्या मम्माशी असंच वागलं. त्यांनी पुन्हा एकदा माझा अपमान केला. हे दोघं मस्त बसले होते आणि मी बिचारी लादी पुसत होती. मी खूप विनवण्या केले की असं नका करू म्हणून. त्यांनी माझं काही एक ऐकलं नाही. त्याचा मला खूप त्रास झाला. त्यांना माझी दया नाही आली. आधी बेटा मी तुझ्यासाठी काही पण करू शकते, पण तुझ्या मम्माचा असा अपमान कर, तिला असं कामवाली बाईसारखं ट्रीट करणं हे चालेल का बेटा तुला? तुला नाही चालणार ना हे? हे असंच वागायचे आधी पण. म्हणून तर ते घर सोडून मी इथे आले होते. असंच वागतात ते नेहमी. आणि सावनी आधीला म्हणते की आधी बेटा ऐक, आपण त्यांना सोडायचं नाही हा. काही झालं ना आपण त्यांना सहजासहजी माफ नाही करायचं. पण ह्या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे. तुझ्या मम्माला खूप त्रास दिला आहे त्यांनी. एक काम कर बेटा, तू ये ना आत्ताच्या आत्ता सागरला फोन कर आणि त्याला सांग की तुम्ही जे आज मम्माशी वागलात ना ते मला अजिबात आवडलं नाहीये. तुला खूप राग आला आहे. तू कर बेटा फोन कर. त्या सावनीची काहीच बोलत नाही. त्याला मुक्ताची गोष्ट आठवते लगेच. ते सांगितलेल्या गोष्टीमध्ये मुक्ता सांगत असते की आपल्या माणसासाठी केलेलं काम कधीच छोटं किंवा मोठं नसतं. दुसरीकडे सागर मुक्ताशी बोलायला जातो. मुक्ता असं म्हणतो तर मुक्ता त्यावर लगेच म्हणते की काहीच बोलू नका. मुक्ता म्हणते की ह्या घरात सगळ्यांना वेगळे नेम का असावेत? लक्की चुकला, तुम्ही त्याला शिक्षा दिली. तुम्ही चुकलात, त्याला काय शिक्षा द्यायची? हे का उत्तर सांगा ना तुमच्याकडे. तुम्ही माझा वारंवार विश्वासघात केला आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला कोण देणार? तर मुक्ताला म्हणतो की तुम्ही द्या. त्यावर मुक्ता म्हणते की मी शिक्षा द्यायला मी कोण आहे तुमची, आणि निघायला लागते. तर सागर लगेच मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला म्हणतो की प्लीज असं बोलू नका. सागर म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलेला आहे, पण माझी चूक झाली. पण मी त्यासाठी कितीही वेळा सॉरी म्हणायला तयार आहे. ही राग आम्हाला शिक्षा ही करा ज्याने तुमचा राग कमी होईल. मुक्ता सागरला म्हणते की तुम्ही जे काय केलंय ना त्यानंतर मला तुमचं तोंडही बघायचं नाही आयुष्यात. पण मी स्वतःलाच म्हणते की मी साईसाठी काही सहन करेन. मग वाटून देत दुसऱ्याला, मी आई म्हणून दुसऱ्यांचं दुःख समजून घेऊ शकत नाही. तरी पण मी सईसाठी सगळं म्हणजे सगळं सहन करेन. बाकी मी लक्षात ठेवलं आहे ह्या घरात मी फक्त सईसाठी आले आहे. तुम्ही देखील ते लक्षात असू द्यात. मला सारखं सारखं आठवण करून देण्याची वेळ आणू नका. आणि मुक्ता तिथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य सावनी जवळ जातो आणि सावनीला म्हणतो की अगं मम्मा तू इतकं का रडतेस? पण म्हणजे आता बघ, आधी तर ते तुला घरात देखील येऊन देत नव्हते, पण आता त्याने तुला अडवलं सुद्धा नाही. जे त्यांच्या मनातला तुझ्याबद्दलचा राग आता कमी झाला आहे. वाईट सिच्युएशन मधून चांगलं काय आहे ते बघ मम्मा. मी म्हणते की पण आधी त्यांनी मला कामवाल्या बाईसारखं ट्रीट केलं, काम करून घेतलं त्यांनी माझ्याकडून. आदित्य सावनीला म्हणतो की मम्मा तुला माहिती का त्या काउन्सिलिंग मॅमने मला काय सांगितलं आहे? कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आपल्यासाठी माणसं महत्वाचे असतात.
त्यामुळे तू त्यांचं वाईट वाटून घेऊ नको. त्यामुळे मम्मा तू रडू नकोस, पॉझिटिव्ह विचार कर. मी म्हणतो की माझं गेम मी अर्धवट सोडून आलो आहे, ते मी पूर्ण करतो. काउन्सिलिंगच्या मॅमनी मला हे देखील सांगितलं आहे, गेम असो किंवा अभ्यास कधीही अर्धवट सोडायचा नाही. तो मी ते पूर्ण करून येतो. आदित्य निघून जातो. सावनी म्हणते की काय म्हणाला हा, मला पॉझिटिव्ह विचार कर. तिच्या डोळ्यात अश्रू बघितल्यावर ह्या आधीला सहन नाही व्हायचं आणि आज तो हसण्यावारी नेतोय. एवढा प्रभाव झाला त्या काउन्सिलिंगचा. पाहुणीला खूप चिड आलेली असते आणि म्हणत असते, सोडणार नाही मी तुला. आय जस्ट हेट यू. दुसरीकडे किचनमध्ये काम करत असते मुक्ता. तेवढ्यात लक्की येतो. मुक्ता लक्कीला बघते. लक्की देखील मुक्ताकडे बघतो. लक्की चहा घेऊन येते लक्कीकडे आणि म्हणते की लक्की चहा घेऊन जा. कुठे चालला, बाहेर चालला आहेस का तू? आणि मी डोसे पण करते, ते पण खाऊन जा. आणि लक्की म्हणतो की मला नको आहे. जेवढे उपकार केले आहे ना माझ्यावर तेवढे बाद झाले. आता चहा प्यायची नाही तर दुसऱ्यांना चहा पाजण्याची वेळ आली आहे माझ्यावर. हात जोडतो आणि वहिनी, हे उपकार मी तुझे कधीच विसरणार नाही. हे सगळं बोलणं इंद्रा ऐकत असते आणि लक्की तिथून निघून जातो. कडे मुक्ता क्लिनिकमध्ये असते आणि आरती येते. आरती म्हणते मॅडम तुम्ही जेवण करून घ्या, तुमचा नोकर तुमच्यासाठी डब्बा घेऊन आला. मुक्ता म्हणते की मला कोणताही नोकर नाहीये. मग कोणता नोकर घेऊन आला आहे माझा डब्बा, मला पण बघून देत, तरी पाठव त्यांना आतमध्ये. सागरच असतो तो नोकराच्या वेशामध्ये आलेला असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की गेलेल्या असतात आणि मुक्ता आलेली असते. कार्तिक मुक्ताच्या पाठीमागून येतो आणि तिला मिठी मारतो आणि मुक्ता जोरेने ओरडते कोण आहे आणि ती लुटून देते. तेवढ्यात लाईट येते. कार्तिकला बघितल्यानंतर मुक्ता म्हणते हा काय पोरकटपणा आहे, मला मिठी मारताना लाज नाही वाटली? कार्तिक लगेच म्हणतो की आय एम सॉरी. एवढ्यात स्वाती येते आणि म्हणते की अरे तुम्ही दोघे इकडे काय करतायत? पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.